ओके. युनिफॉर्म मीन्स आपण काय बघितलं होतं, एक कन्सिडर कर्व अँड देन तोच त्याचा एरिया. तुम्हाला आता नाही, बट युनिफॉर्ममध्ये काय येईल, सेम ॲज इट इज कन्सिडर एरिया ह्या फॉर्ममध्ये आणि निगेटिव्ह साईडला. ओके, त्याच्या अपोजिट. पण तुम्हाला सध्या फक्त काय आहे, नॉन युनिफॉर्म. त्याच्यानंतर अजून इक्वेशन ऑफ मोशन प्रूफ केले होते, घरी जाऊन स्टडी केला, काही डाऊट आहे नाही. इक्वेशन ऑफ मोशन काय, फर्स्ट काय आलं होतं इक्वेशन, 80 एस डिस्प्लेसमेंटचं, देन नेक्स्ट व्ही स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर. न्यूमेरिकल झाले होते ना त्याच्यावरचे. नेक्स्ट घ्या रिलेटिव्ह वेलॉसिटी. रिलेटिव्ह वेलॉसिटी मी काय सांगितलं होतं थोडंफार, रिलेटिव्ह वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ए टू बी असेल, विथ रिस्पेक्ट टू सपोज ए बी असेल तर व्ही ए मायनस व्ही बी, अँड वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू बी टू ए असेल तर बी मायनस व्ही. हेडिंग टाकलं. गप्पा मारू नका. Relative velocity, right now, relative velocity between two objects, TWO, relative velocity between two objects moving in a plane, can be defined, can be defined in a way similar to that for objects moving along a straight line. The relative velocity of object A having capital A having velocity VA, vector bar, comma with respect to the object B having velocity V bar. is given. आता काय इथे वेलॉसिटी व्ही ए रिस्पेक्ट टू व्ही बार. कमी करू का? अरे तो कमीच होत नाहीये हे तर नाही.
झाला का आवाज? विथ रिस्पेक्ट टू, आता इथे काय म्हटलंय, ए हॅव्हिंग ऑब्जेक्ट ए कन्सिडर केलाय. ओके, ए हॅव्हिंग विथ रिस्पेक्ट टू बी घेतलेलं आहे. सो काय येईल मग, ए बी मायनस ए सॉरी व्ही बी ए. नाव नेक्स्ट लाईनमध्ये घ्या मग, इज गिवन व्ही ए बी, ए टू बी घेतलेलं आहे ना, वेलॉसिटी ए मायनस वेलॉसिटी ऑफ बी. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, सिमिलरली the relative velocity object B with relative velocity of object A, relative velocity of object B with relative velocity of object A is given. आता B with A ना, सो काय येईल, velocity of B is equal to B minus A. ओके, नाउ नेक्स्ट लाईनमध्ये झालं लिहून हे. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, कॅन सी दॅट द मॅग्निट्यूड्स ऑफ two velocities VAB and VBA, are equal and their opposite sides and directions. ऑब्वियसली ते काय असतात, अपोजिट साईडला. मी सांगितलं ना, सपोज एक ट्रेन इकडून जाते आणि एक ट्रेन इकडून पास आउट होते. सो आपल्याला ती वेलॉसिटी कशी दिसेल, तिची फास्ट दिसेल. आपण ज्या ट्रेनमध्ये बसलेलो त्याच्या अपोजिट साईडची. सपोज आपण रेस्ट म्हणजे थांबलेलो आहे आणि फास्ट ट्रेन गेली, ठीक आहे, आपल्याला तिचा स्पीड फास्ट दिसेल, बट आपण ट्रेनमध्ये, सो आपल्याला बाहेरचं फास्ट मुव्हिंग होताना दिसेल अपोजिट साईडला. नाउ नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, consider a number of objects A B C D dash 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 Z पर्यंत, number of object moving with respect to other then velocity of A relative to Z. आता इथे नंबर ऑफ ऑब्जेक्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे विथ रिस्पेक्ट टू घेतलं होतं आपण फक्त, इथे फक्त नंबर ऑफ ऑब्जेक्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो VA to Z म्हणजे सगळ्यांचं काय होईल, ॲडिशन होईल. विथ रिस्पेक्ट टू म्हटलंय का, नाही, नंबर ऑफ ऑब्जेक्ट घेऊ शकतो. म्हणजे आपण इथे काय येईल, VAB प्लस VAB नंतर काय येईल, VBC, त्याच्यानंतर VCD डॅश 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 काय येईल, YZ. लिहून घ्या, VYZ. झालं लिहून, A to Z कन्सिडर केली.
नेक्स्ट हेडिंग टाका प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन. डेफिनेशन घ्या प्रोजेक्टाईल मोशनची. प्रोजेक्टाईल मोशन इज डिफाइंड ॲज projectile motion is defined as an object in flight after being thrown with some velocity is called projectile. And its motion is called projectile motion. And its motion is called प्रोजेक्टाईल मोशन. ओके. प्रोजेक्टाईल मोशन मीन्स काय? सपोज एखादा ऑब्जेक्ट, बेस्ट एक्झाम्पल आहे, आपण सपोज बॉल फेकला. ओके. सो बॉल आपण कुठून स्टार्ट करतोय, त्याची काहीतरी काय असणार आहे, वेलॉसिटी असणार आहे. सो वेलॉसिटी एक्स अँड वाय डायरेक्शनला. सो त्याची मॅक्झिमम हाईट कॅल्क्युलेट करायची, वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल ऑब्विसली तो कुठे येणार आहे, खालीच येणार आहे, एक्स डायरेक्शनला. मग त्याचा एक्स डायरेक्शन या फॉर्ममध्ये जाऊन एक्स डायरेक्शनची काय होणार आहे, वाय डायरेक्शन चेंज होत जाणार आहे. बट ॲसिलरेशन इथे काय असणार आहे, 0 असणार आहे. क्लिअर. स्पीड असणार आहे, वेलॉसिटी, बट ॲसिलरेशन काय असणार आहे, 0. जेव्हा तो वाय डायरेक्शनला वरच्या साईडला जातो, ऑब्वियसली ग्रॅव्हिटी कशी असणार आहे, निगेटिव्ह. क्लिअर. आणि देन तो खाली ॲसिलरेट करून जेव्हा त्याचं ॲसिलरेशन वाढेल, एका पॉईंट ऑफला त्याचा स्पीड काय होऊन जाणार आहे, टोटली कॉन्स्टंट 0. आणि देन तो काय होणार आहे, ग्रॅव्हिटीकडे ऑब्वियसली खालच्या साईडला येणार आहे. मग तेव्हा त्याची ग्रॅव्हिटी काय असणार आहे, पॉझिटिव्ह. क्लिअर. एक्स अँड वाय डायरेक्शनला ॲसिलरेशन जेव्हा तो थ्रोन होतो, वरती फेकला जातो, तेव्हा एक्स अँड वाय डायरेक्शन एक्स कॉन्स्टंट असतो, एक्सची वेलॉसिटी कॉन्स्टंट असते. बट वाय डायरेक्शन काय होत जातं, चेंज होत जातं. क्लिअर. अँड वाय डायरेक्शन चेंज होतं म्हणजे ऑब्वियसली या साईडला 90 डिग्रीचा अँगल आहे. ओके. त्याच्यामध्ये यू कॉस थिटा अँड यू साइन थिटा अप्लाय केला. मग त्याच्यामध्ये फर्स्ट आपण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ट्रॅजेक्टरी मोशन म्हणजे प्रोजेक्टाईल मोशनची हाईट, देन हॉरिझॉन्टलचा टाईम पिरियड. मॅक्झिमम हाईट कुठे असणार आहे, जेवढ्या स्पीडने आपण त्याला फेकलं आहे तो खाली यायला केव्हा सुरुवात होईल, जेव्हा पूर्ण त्याचं ॲसिलरेशन हे काय होऊन जाणार आहे, 0. वेलॉसिटी काय होऊन जाणार आहे, 0. अँड देन त्या पॉईंट ऑफला तो काय होईल, खाली येईल. आणि मग ऑब्वियसली खाली येईल म्हणजेच कुठल्या, हॉरिझॉन्टललाच. क्लिअर. मग हॉरिझॉन्टललाच येईल म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला त्याचा टाईम पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे, मॅक्झिमम हाईट कॅल्क्युलेट करायची, अँड वेलॉसिटी. क्लिअर. हेडिंग टाकलं, डेफिनेशन लिहिली, छोटीशी डायग्राम काढून घ्या जस्ट फक्त अशी. प्रोजेक्टाईल थ्रू 4 to 5 मार्क्सला विचारलं जातं, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फक्त आता म्यू घ्या आणि जस्ट अशी डायरेक्शन दाखवा. झालं. झाले. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. थ्रू आउट द मोशन, नेक्स्ट लाईनमध्ये थ्रू आउट द मोशन ॲझ्युम एअर रेजिस्टन्स इज इक्वल टू 0. थ्रू आउट द मोशन ॲझ्युम द एअर रेजिस्टन्स इज 0.
along the vertical direction, is acceleration due to gravity. Along the vertical direction is acceleration due to gravity. Now ऑब्जेक्ट वर्टिकली जेव्हा तो अपवर्ड साईडला जातो तेव्हा ॲसिलरेशन काय असतं -g. लिहा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शन then acceleration is equal to -g. Acceleration is equal to -g. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या ऑपोजिट कुठला फोर्स असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्सला याच्यात नाही असं इन जनरल सांगते. ग्रॅव्हिटेशनल फोर्सला एक अपोज करतो फोर्स, त्या फोर्सचं नाव काय आहे? यू नो दॅट? राईट. कुठलं प्रिन्सिपल? आर्किमेडिक प्रिन्सिपल. बियॉन्ड फोर्स या अपथ्रस्ट फोर्स. ओके, सो अपथ्रस्ट फोर्स तिथे अप्लाय होतोय कारण ऑब्जेक्ट कुठे जातोय? अपवर्ड साईडला. राईट, म्हणून ग्रॅव्हिटी काय घेतलेली? -g. अपोजिट साईडला आहे म्हणून हवं तर तिथे मेन्शन करा अपथ्रस्ट फोर्स. कळालं? नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. ऑब्जेक्ट इज डाऊनवर्ड, ऑब्जेक्ट इज डाऊनवर्ड देन ॲसिलरेशन काय असणार आहे? +g. पॉझिटिव्ह. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. सब पॉइंट्स घ्या त्याच्यातले आता. सब पॉइंट्स. फर्स्ट नेक्स्ट टू कंपोनंट्स, फक्त रीडिंग. TWO, टू कंपोनंट्स ऑफ वेलॉसिटी, टू कंपोनंट्स ऑफ वेलॉसिटी. प्रत्येक ह्याच्यात टू कंपोनंट्स आले म्हणजे कुठले येतात? साइन अँड कॉस. टू कंपोनंट्स ऑफ वेलॉसिटी इज μx. μx इज इक्वल टू म्यू कॉस थीटा. ऑब्वियसली कुठल्याला असणार आहे? हॉरिझॉन्टलला. म्यू कॉस थीटा. कळालं हे? नेक्स्ट लाईनमध्ये नेक्स्ट कॉम्पोनंट्स μy इज इक्वल टू म्यू साइन थीटा. बट इथे हॉरिझॉन्टलला ऑब्जेक्ट कसं असणार आहे? कॉन्स्टंट. μy इज इक्वल टू म्यू साइन थीटा. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. वी नो दॅट Vx is equal to constant velocity. constant velocity. जेव्हा ऑब्जेक्ट असेंडिंग होतो. ओके, असेंडिंग मीन्स काय होतो? ऑब्जेक्ट वरती जातो. सो वेलॉसिटी काय होत जाते? असेंडिंग अँड डिसेंडिंग. काय होते? डिक्रीज अँड इन्क्रीज. घ्या नेक्स्ट लाईनमध्ये. कळतंय? हे तुम्ही एक्झामला नाही लिहिलं तरी चालेल पण तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी पाहिजे. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. Vx इज इक्वल टू कॉन्स्टंट वेलॉसिटी. Vy इज इक्वल टू असेंडिंग देन Vy इज इक्वल टू डिक्रीजेस. असेंडिंग होणं म्हणजे काय? तुम्ही बॉलचं पण एक्झाम्पल घ्या किंवा फ्लाईटचं पण घ्या. ओके, असेंडिंग मीन्स वरती जाणे, तेव्हा त्याची वेलॉसिटी काय होत जाते? डिक्रीज. अँड डिसेंडिंग Vy इज इक्वल टू इंक्रीजेस. Vy इज इक्वल टू इंक्रीजेस. नेक्स्ट सब पॉइंट घ्या. पाथ ऑफ प्रोजेक्टाईल. सब पॉइंट फर्स्ट मेन्शन करा किंवा सेकंड म्हटलं तरी. पाथ ऑफ प्रोजेक्टाईल. ऑब्वियसली पाथ कुठला आहे?
पाथ ऑफ प्रोजेक्टाईल कुठला? पॅराबोला, हॉरिझॉन्टल वेला. ओके, आता त्याच्यामध्ये छोटीशी ही डायग्राम काढून घ्या. जस्ट प्रोजेक्टाईल म्यू एक्स म्यू वाय. झाली डायग्राम. ट्रॅजेक्टरी मोशन म्हणून पण विचारू शकता. मग त्याचं ट्रॅजेक्टरी काय येतं? पॅराबॉलिक इक्वेशन. आणि पॅराबॉलिक इक्वेशन काय आहे? एक्स स्क्वेअर मायनस, हां राईट, ए एक्स मायनस बी एक्स. ते आपल्याला प्रूफ करायचं. झाली डायग्राम. लिहा मग त्याच्यामध्ये कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग projectile motion. Consider a particle performing a projectile motion having mu bar is equal to काय मग? initial velocity. Mu bar is equal to initial velocity. Next, v bar is equal to mu bar is equal to initial velocity. V bar is equal to final velocity. काय झालं? रिपीट करू का? कन्सिडर पार्टिकल परफॉर्मिंग प्रोजेक्टाईल मोशन झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईनमध्ये u bar is equal to initial velocity. V bar is equal to final velocity. S bar is equal to displacement. S bar is equal to displacement. नेक्स्ट लाईनमध्ये झालं. नेक्स्ट लाईनमध्ये velocity of projectile resolve, velocity of projectile resolve into two components. आताच सांगितले मी कुठले कुठले टू कॉम्पोनंट्स. म्यू एक्स इज इक्वल टू म्यू कॉस थीटा, जो कुठे आहे? हॉरिझॉन्टलला. ओके. सेकंड काय आहे? म्यू वाय इज इक्वल टू म्यू साइन थीटा, कुठे आहे? व्हर्टिकल. लिहा आहे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, व्हर्टिकल कॉम्पोनंट्स. नेक्स्ट the first equation of motion Vx is equal to mu x plus काय आहे आपलं इक्वेशन? बट आपण कुठल्या घेतोय? एक्स डायरेक्शनला, म्हणून एक्स मेन्शन केलंय. Vx is equal to ux plus, बट मी काय सांगितलं? अपवर्ड साईडला जात आहे म्हणजे ॲसिलरेशन काय असणार आहे? 0, राईट. ॲसिलरेशन 0, सो टी ऑल्सो 0. म्हणजेच काय आलं? Vx is equal to mu x. अँड वी नो दॅट ux काय आपला? हॉरिझॉन्टल साईडचा म्यू कॉस थीटा. आता सेम ॲज इट इज वाय डायरेक्शन. समजतंय? वाय डायरेक्शनचं काय येईल मग? इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन. फक्त इथे एक्स आहे ना, आपण एक्स डायरेक्शनचं बघतोय. आता वाय डायरेक्शनचं म्हणजे काय येईल? व्ही वाय इज इक्वल टू ए वाय टी. लिहून घ्या. आता इथे ॲसिलरेशन काय आहे?
मी काय सांगितलं होतं, ॲसिलरेशन इज इक्वल टू अपवर्ड साईडला म्हणजे काय, मायनस जी, म्हणजे निगेटिव्ह जी. सो काय येईल इक्वेशन, व्ही वाय इज इक्वल टू म्यू वाय जी टी. ए तो आणि म्यू वाय काय आहे, म्यू वाय काय, राईट ना, म्यू वाय इज इक्वल म्यू साइन थीटा मायनस जी टी. वी एक्स आणि वी वायचं इक्वेशन आपलं आलं आहे. याला इक्वेशन 1 कन्सिडर करा, फर्स्ट इक्वेशन. झालं लिहून हे, परत एक्सप्लेन करते. फर्स्ट यू व्ही ए आपल्याला माहितीच आहे काय, फक्त हॉरिझॉन्टल कंपोनंट्सला एक्स डायरेक्शनला कुठला अँगल आहे, कॉस थीटा. व्हर्टिकल डायरेक्शनला यू वाय इज इक्वल टू साइन थीटा. हे दोन इक्वेशन मिळाले. मग इक्वेशन ऑफ जे आपण मोशनचे त्याचं फर्स्ट इक्वेशन घ्यायचं. का, कारण की आपल्याला वेलोसिटी एक्स डायरेक्शनची आणि वाय डायरेक्शनची कॅल्क्युलेट करायची. मग त्याच्यामध्ये वरती जातोय म्हणजे ॲसिलरेशन काय असणार आहे, 0. मग ॲसिलरेशन 0 म्हणजे इथे व्हॅल्यू पुट केल्यावर 0 काय येईल, मग व्ही एक्स इज इक्वल टू यू एक्स, आणि यू एक्स वी नो दॅट यू कॉस थीटा. झालं. त्याच्यानंतर कुठल्या डायरेक्शनचं बघतोय, वाय ॲक्सिस वाय डायरेक्शनचं. मग वाय डायरेक्शनचं अपवर्ड साईडला जाते म्हणजे ग्रॅव्हिटीला अपोज करतोय, आणि ग्रॅव्हिटीला अपोज करतोय म्हणजे तो कुठली साईन घेतली, निगेटिव्ह साईन. म्हणून वी वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय टी, देन ए वाय इज इक्वल टू मायनस जी. देन इक्वेशन वी वाय इज इक्वल टू यू वाय काय आपला, यू साइन थीटा. सो वी वाय इज इक्वल टू यू साइन थीटा मायनस जी टी. इक्वेशन ऑफ मोशन फर्स्ट. आता सेकंड, हे पर्यंत लिहून झालं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या मग. सिमिलरली द पार्टिकल इज इन डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय आहे मग, एस इज इक्वल टू यू टी बोला प्लस हाफ ए टी स्क्वेअर. सेम ॲज इट इज, जसं तिकडे एक्स डायरेक्शनचं घेतलं होतं ना, इथे पण डिस्प्लेसमेंट काय घेणार आहे आपण, एक्स डायरेक्शनला. सो एस इज इक्वल टू यू एक्स टी प्लस हाफ ए एक्स. हां, डिस्प्लेसमेंटला पण. ओके. सो एस एक्स इज इक्वल टू कॅपिटल एक्स घ्या. सो एस एक्स इज इक्वल टू कॅपिटल एक्स कन्सिडर करा, कारण की तो एक्स डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट घेतोय, राईट. सो एक्स इज इक्वल टू, ए काय चालू आहे तुमचं, जास्त येतं आहे का तुम्हाला, या मग पुढे एक्सप्लेन करायला, का बरं बडबड करताय. So x is equal to uxt plus axt square. सेम ॲज इट इज इथे पण ॲसिलरेशन काय असणार आहे, 0. म्हणजे इक्वेशन काय येईल आपलं, यू एक्स टी, अँड वी नो दॅट यू एक्स काय आपला, काय बघितलं होता, यू एक्स इज इक्वल टू, लिहा मग, यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा इंटू टी. सपोज आपल्याला टी हवा आहे, सो टी ॲज इट इज तिथेच ठेवा, ही टर्म इकडे मल्टिपल आहे, तिकडे जाऊन काय होईल, डिवाइड. सो यू कॉस थीटा. यू कॉस थीटा हा आहे ना आपला इक्वेशनचा, आपलं इक्वेशन ऑफ मोशन सेकंड घेतोय ना. ओके. सेम ॲज इट इज. आता कोणाचं, वाय डायरेक्शनचं काय येईल मग, एस वाय इज इक्वल टू यू वाय टी प्लस हाफ ए वाय टी स्क्वेअर. आता इथे ॲक्सिलरेशन ऑब्जेक्ट कुठे येतोय,
परत सेम ॲज इट इज अपोजिट साईडला, म्हणजे प्लसचं काय होईल मायनस. सो UYT मायनस हाफ काय येईल AYचा GT स्क्वेअर. अगेन UY मीन्स काय आहे आपला U साइन थिटा. लिहून घ्या ते. सेम आहे कंपॅरिझनने. SY काय Y कन्सिडर करा. सो Y इज इक्वल टू UYT मायनस हाफ GT स्क्वेअर. UY इज इक्वल टू U साइन थीटा. ओके, सो Y इज इक्वल टू U साइन थीटा T मायनस हाफ GT स्क्वेअर. आले इथपर्यंत. अँड वी नो दॅट टीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. समजतंय. दोघं इक्वेशन घ्यायचे, एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन. एक्स डायरेक्शन काय रे, किती वाजले? आले इथपर्यंत. आता काय करायचं, टीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलीच आहे. टी इज इक्वल टू एक्स अपॉन यू कॉस थिटा. ही व्हॅल्यू काय करायची याच्यामध्ये पुट करायची. साईड क्लिअर करू. कळलं? इक्वेशन सांगा मला फर्स्ट. काय आलं आपलं इक्वेशन? वाय इज इक्वल टू यू साइन थीटा टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. अँड वी नो दॅट टी इज इक्वल टू काय आलं होतं एक्स अपॉन यू कॉस थीटा. सो ही व्हॅल्यू काय करा याच्यामध्ये पुट करा. म्हणजे इक्वेशन येईल वाय इज इक्वल टू यू साइन थीटा इंटू एक्स अपॉन यू कॉस थीटा मायनस हाफ जी इंटू एक्स अपॉन यू कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे काय होतंय साइन अपॉन कॉस. वी नो दॅट. काय साइन अपॉन कॉस? टॅन थीटा. मग मी इथे ती व्हॅल्यू घेऊ शकते ना. घ्या मग. नेक्स्ट वाय इज इक्वल टू यू गेट कॅन्सल. सो साइन थीटा अपॉन कॉस थीटा इंटू एक्स मायनस हाफ जी एक्स स्क्वेअर अपॉन न्यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. टॅन थीटा एक्स साइन अपॉन कॉस. ती लिहून द्यायची गरज आहे नाही ना. सो टॅन थीटा एक्स मायनस एक्स स्क्वेअर जी इंटू एक्स स्क्वेअर टू यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. आलं मग आपल्या टर्म एक्स स्क्वेअर आल्या. सॉरी एक्स आणि एक्स स्क्वेअर आली. आपल्याला ज्या टर्म पाहिजे होत्या पॅराबोलासाठी एक्स आणि एक्स स्क्वेअर आली. आता फक्त काय कन्सिडर करायचं आहे आपलं पॅराबोलीचं इक्वेशन काय आहे ए एक्स मायनस प्लस पॅराबोलाचं इक्वेशन. मग आपलं प्लस साईन कुठे गेली? नाही फक्त वायसाठीच घ्यायचं. ते इक्वेशन आपल्याला जे पाहिजे ना प्रोजेक्टाईल मोशनचं ते आपलं इक्वेशन ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे इथे फक्त टॅन थीटा इज इक्वल टू ए अँड जी अपॉन टू यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू बी. सो इक्वेशन आलं आपलं ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू. फक्त वाय डायरेक्शन वर्टिकल साईडचंच हवं होतं आपल्याला. क्लिअर? लिहून घ्या हे.
काही डाऊट आहे? परत एक्सप्लेन करू पहिल्यापासून. इक्वेशन ऑफ मोशन, फर्स्ट इक्वेशन घेतलं, सेकंड इक्वेशन त्याच्यामध्ये कॉस एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन दोघंमध्ये पुट केलं. फर्स्ट एक्स डायरेक्शनला ए इज इक्वल टू काय आला? 0, राईट, आणि ए इज इक्वल टू 0. आणि सेकंड वाय डायरेक्शनला फक्त -g. पहिल्या वेळेस एक्स डायरेक्शनला ए इज इक्वल टू 0 घेतलं आहे अँड देन सेकंड टर्मला काय घेतलं आहे? ए इज इक्वल टू -g. बस ते फर्स्ट इक्वेशन आलं. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशनमध्ये फक्त काय केलेलं आहे? एक्स डायरेक्शनमध्ये आपण टीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतलेली. इक्वेशन ऑफ मोशन कोणतं घेतलं? सेकंड. एस इज इक्वल टू, मग एस इज इक्वल टू 2 डायरेक्शन आहे ना, एक्स अँड वाय. एस एक्स कॅल्क्युलेट केला आणि एस वाय कॅल्क्युलेट केला, राईट. सो एस एक्समधली जी आपली टीची व्हॅल्यू आलेली आहे ती वाय डायरेक्शनमध्ये पुट केली. क्लिअर? कुठले कुठले इक्वेशन घेतले? इक्वेशन ऑफ मोशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्टमध्ये फक्त ॲक्सिलरेशन 0 घेतलं आहे आणि सेकंडमध्ये -g. दोघांमध्ये पण एक्स डायरेक्शनला दोघं ठिकाणी ए आणि -g घेतले. मग एक्सची आपल्याला टीची व्हॅल्यू मिळाली, ती वाय डायरेक्शनच्या इक्वेशनमध्ये काय केली? पुट केली. पुट केल्यानंतर यू काय झाला? कॅन्सल. देन साइन अपॉन कॉस टॅन एक्स ॲज इट इज मायनस हाफ ॲज इट इज जी ॲज इट इज एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. आपल्याला वाय डायरेक्शनचं पॅराबॉलिकचं इक्वेशन हे हवं आहे. मग ॲज कम्पेअर टू दिस इक्वेशन एक्स आला आहे, एक्स स्क्वेअर आला आहे. मग ह्या 2 टर्म सोडून बाकीच्या सगळ्या टर्म आपण काय घेतलेलं आहे? कॉन्स्टंट ए अँड बी. क्लिअर? आणि आपलं इक्वेशन आलं वाय इज इक्वल टू ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर. लिहा, मग नेक्स्ट लाईनमध्ये लिहा. ह्या इक्वेशन नंतर 3 to 4 मार्क्सला विचारतात हे पाथ लेन कॅल्क्युलेट करायचं असेल तर. वेअर ए अँड बी, where A and B are the constant, where A and B are the constant, this is equation of parabola hence we can conclude that path of projectile is parabola. Path of projectile is parabola. क्लिअर झालं? तुझं झालं काय? तुझं नाव क्लिअर झालं काय? फक्त आपल्याला वाय डायरेक्शनचंच कॅल्क्युलेट करायचं आहे. मी परत रिपीट करते. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन घेतलं आहे, परत सांगते मी कारण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इक्वेशन ऑफ फर्स्ट मोशन घेतलं, त्याच्यामध्ये काय घेतला? व्ही एक्स अँड व्ही वाय. फर्स्टमध्ये ॲक्सिलरेशन 0 घेतलं, ओके, अँड सेकंडमध्ये ॲक्सिलरेशन -g घेतला. फर्स्ट इक्वेशनमध्ये, इक्वेशन ऑफ मोशनमधला फर्स्ट. अँड सेकंडमध्ये सेम, फक्त फॉर्म्युला चेंज झालेला आहे. सेकंडमध्ये पण ॲक्सिलरेशन 0 घेतला आहे आणि म्हणजे व्ही एक्समध्ये आणि व्ही वायमध्ये ॲक्सिलरेशन -g घेतला आहे. इक्वेशन तर माहितीच आहे. काय घेतलं होतं फर्स्ट इक्वेशन? व्ही एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर ना, आणि सेकंड वाय इज इक्वल टू व्ही वाय ए वाय टी. आणि सेकंड इक्वेशन एस इज इक्वल टू हाफ ए टी स्क्वेअर एक्स आहे. वाय डायरेक्शनला टी प्लस हाफ ए वाय टी स्क्वेअर. ह्या टर्ममध्ये फक्त आता ज्या ह्या टर्म येत आहे, एक्समध्ये फक्त एक्स घेतला आणि हा वाय घेतला आणि इथे ए इज इक्वल टू 0 आणि ए इज इक्वल टू -g. सेम ॲज इट इज. ए इज इक्वल टू 0, ए इज इक्वल टू -g. क्लिअर? घरी प्रॅक्टिस करणार. असाइनमेंट नेक्स्ट मंडेला देणार बोलले. त्याच्यामध्ये हे इक्वेशन्स पण लिहायचे. पाथ लेनचे टाईम पिरियड ऑफ फ्लाईट नेक्स्ट आपण घेतो. याच्यानंतर 2 टाइम्स लिहायचे आणि 3 टाइम. जर तुम्हाला थर्ड टाइम जर वाटलं येतं आपल्याला पूर्ण,
तर थर्ड टाईम पण लिहा, प्रॅक्टिस करा. नेक्स्ट हेडिंग घ्या मग त्याच्यामधलंच प्रोजेक्टाईल मोशनमधलंच टाईम ऑफ फ्लाईट. टाईम ऑफ फ्लाईट म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आता इथे, टाईम पिरियड, टाईम ऑफ फ्लाईट. डायग्राम एकचदा काढली तरी चालेल, ठीक आहे. टाईम ऑफ फ्लाईट. आता त्याच्यामध्ये फर्स्ट टाईम ऑफ फ्लाईटमध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टाईम पिरियड. मग फर्स्ट असेंडिंग, असेंडिंगला मी काय सांगितलं होतं, लिहून दिलं ना, काय होतं असेंडिंगला, राईट. टाईम ऑफ फ्लाईट आपल्याला दोघांचा घ्यावा लागेल, असेंडिंगचा पण आणि डिसेंडिंगचा पण. मग टोटल टाईम किती येतो त्या फ्लाईटचा तो आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा. फर्स्ट घ्या, टाईम ऑफ फ्लाईट. टाईम ऑफ फ्लाईट इज डिफाईन्ड ॲज, time of flight is defined as time required complete entire trajectory, call as time of flight. Call as time of flight. नेक्स्ट लाईन मध्ये घ्या, टाइम ऑफ फ्लाईट इज इक्वल टू, टाइम ऑफ फ्लाईट इज इक्वल टू टाइम ऑफ असेंडिंग प्लस टाइम ऑफ डिसेंडिंग. टाइम ऑफ फ्लाईट इज इक्वल टू टाइम ऑफ असेंडिंग प्लस टाइम ऑफ डिसेंडिंग. ऑब्विसली दोघांचा टाइम इक्वल घेतल्यावर आपल्याला टाइम ऑफ फ्लाईट काय येणार आहे, 2TA लिहून घ्या. TA इज इक्वल टू TD. इथे TA घेतला तरी चालेल, TD घेतला तरी चालेल, स्मॉल घ्या, सॉरी. T इज इक्वल टू 2TA. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, T इज इक्वल टू 2 इंटू कॅपिटल T इज इक्वल टू 2 इंटू टाइम रिक्वायर टू reach maximum height. Now next line मध्ये consider an object thrown in air. Consider an object thrown in air with इनिशियल अँगल थिटा. हे बघा, जेव्हा ऑब्जेक्ट वरती जातो सो इनिशियल अँगल काय कन्सिडर केला आहे, थिटा. विथ इनिशियल अँगल थिटा अँड इनिशियल वेलॉसिटी u bar. Again initial velocity in resolve in 2 components. कुठले राईट, परत तेच लिहा. देन इनिशियल वेलॉसिटी u bar resolve in 2 components. First mu x is equal to u cos theta. कुठल्या साईडला आहे, हॉरिझॉन्टल. and uy is equal to u sin theta. सिमिलरली बघा कितीतरी इक्वेशन सेम आहे त्याच्यातले आणि याच्यातले. uy is equal to u sin theta, vertical down. नेक्स्ट लाईन मध्ये horizontal component is same everywhere
but vertical component change due to कशामुळे, चेंज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशनमुळे. मी बोलली ना वर्टिकल जर एक्स डायरेक्शनचा आहे तो काय होत जातो, एक्स डायरेक्शन वर्टिकल कॉम्पोनंट्स आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट्समध्ये जो हॉरिझॉन्टल आहे तो सेम असतो, बट चेंज कोणामध्ये होतो, वर्टिकलमध्ये. म्हणजे ऑब्जेक्ट वरती जाऊन ऑब्विसली खाली येणारच आहे, राईट. खाली येणारी म्हणजे ही हॉरिझॉन्टल काय आहे, सेम आहे. चेंज कोण होत आहे, वर्टिकल. चेंज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन. नेक्स्ट लाईनमध्ये नाव चेंज कोणामध्ये होत आहे, कोणता डायरेक्शन चेंज होतो आहे, वाय डायरेक्शन. म्हणजे आपल्याला इक्वेशन कोणाचं घ्यायचं आहे, वाय डायरेक्शनचं. बी वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय टी. कळतं आहे मी काय सांगते, चेंज कोणामध्ये होत आहे, वर्टिकलमध्ये, वायमध्ये. म्हणून आपण वाय डायरेक्शनचं वी वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय टी लिहिलं इक्वेशन. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. ॲट मॅक्झिमम हाईट सो त्याची वेलॉसिटी काय होते, वरती गेल्यावर 0, राईट. त्याच्यानंतर म्हणजे फायनल अँड इनिशियल वेलॉसिटी. देन ॲसिलरेशन काय होतं, लास्टलाच झालं आहे. ॲसिलरेशन काय होतं, मायनस जी. लिहा मग वी वाय इज इक्वल टू 0, वी वाय इज इक्वल टू 0, ए वाय इज इक्वल टू मायनस जी, यू वाय इज इक्वल टू u sin theta, y is equal to u sin theta and t is equal to ta. ascending बघतोय ना, so t is equal to ta. करा बरं या सगळ्या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट. काय येईल मग, वी वाय काय आपला 0, राईट. 0 इज इक्वल टू यू वाय काय आपला u sin थीटा प्लस प्लस मायनस मायनस जी टी. टी काय आपला टी ए. मायनस जी टी ए. सो टी ए काय येईल मग आपला, टी ए काय येईल मग, राईट, अपॉन जी. सो टी ए इज इक्वल टू यू साइन थीटा अपॉन जी. आणि टाइम पिरियड आत्ताच बघितला आपण, टी इज इक्वल टू काय, आत्ता याचं लास्ट इक्वेशन लिहून दिले ना मी, कॅपिटल टी इज इक्वल टू 2ta. आणि टी एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. we know that t is equal to 2ta. so 2 into u sin theta upon g हा झाला टाइम ऑफ फ्लाइट. मग टाइम ऑफ फ्लाइट कोणाकोणावर डिपेंड आहे, u मीन्स काय आहे, इनिशियल वेलॉसिटी, राईट. g मीन्स काय आहे, ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि साइन थीटा काय आहे, अँगल ऑफ कुठला अँगल घेतला आपण, प्रोजेक्शनचा. कोणाला नाही समजलं, अगेन एक्सप्लेन करते मी. टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, त्या फ्लाइटचा टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. ऑब्विसली टाइम कॅल्क्युलेट करायचा म्हणजे वरती जाण्याचा टाइम, खाली येण्याचा टाइम, राईट. दोघं टी टी आले म्हणून आपण एकदम सिम्पल सांगते, दोघं टी टी आले म्हणून 2ta घेतला. आले इथपर्यंत म्हणजे कॅपिटल टी इज इक्वल टू असेंडिंग घ्या नाही तर डिसेंडिंग घ्या. इथे लिहिला, इकडे ए लिहिला तर तिकडे ए लिहा, इकडे डी लिहिला तर तिकडे डी लिहा. आले इथपर्यंत.
बट आता आपण काय बघतोय, 2 कॉम्पोनंट्समध्ये रिझॉल्व्ह होतोय. तो जो ऑब्जेक्ट आहे, तो जो काहीही घ्या, ऑब्जेक्ट घ्या, फ्लाईट करतो, प्लेन घ्या, 2 कॉम्पोनंट्समध्ये रिझॉल्व्ह होतोय, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, राईट. कारण की तो खालून असं वरती जातोय, म्हणजे 2 कॉम्पोनंट्समध्ये रिझॉल्व्ह होतोय. कुठले कुठले कॉम्पोनंट्स मग? यू कॉस थिटा अँड यू साइन थिटा. बट एक्स म्हणजे कुठल्या साईडला? आता एक्स इकडे असतं ना, म्हणजे हॉरिझॉन्टल साईडला, राईट. सो यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थिटा, हॉरिझॉन्टल साईड. देन सेकंड कॉम्पोनंट वाय डायरेक्शनला आहे, व्हर्टिकल साईडला आहे. सो यू वाय इज इक्वल टू यू साइन थिटा. आता इथे मध्ये काय घ्यायचं? फक्त इक्वेशन ऑफ मोशन फर्स्ट घ्यायचं आहे. ते काय आहे आपलं? व्ही वाय इज इक्वल टू, आपल्याला कोणाचं काढायचं आहे? फक्त आणि फक्त वाय डायरेक्शनचं. का? कारण की पाथ तर सेम आहे ना. पाथ चेंज होईल का? एकदा बॉल फेकल्यावर दुसऱ्या पाथवर जाऊन पडेल का तो? नाही. पाथ काय आहे आपला? सेम आहे. सो पाथ चेंज होणार नाही. म्हणजे एक्स डायरेक्शनचं काहीही घ्यायचं नाही. चेंज कुठलं होतंय? वाय चेंज होतोय. एकदा वरती जातोय मग खाली येतोय, म्हणजे चेंज कोण होतंय? वाय. इथून आता बॉल फेकल्यावर चेंज कोण होईल? वाय. हा स्पेस चेंज होईल का? पाथ चेंज होईल का? नाही. म्हणून आपण कोणाचं घेतलं? फक्त वायचं घेतलं. सो व्ही वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय टी. आता याच्यामध्ये ऑब्विसली व्ही वाय काय आहे आपला? कुठली वेलॉसिटी आहे? फायनल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी घ्यायची का? नाही. तो खालीच येणार आहे, आपल्याला माहिती आहे ना. सो व्ही वाय इज इक्वल टू 0. देन ॲक्सिलरेशन, मी आधीच सांगितलं ऑब्जेक्ट कुठे जातोय? अपोजिट टू ग्रॅव्हिटी, म्हणून काय घेतला? मायनस जी. आणि त्यानंतर यू वाय रिझॉल्व कुठल्या अँगलला करतोय? साइन थिटाला, म्हणून यू वाय इज इक्वल टू यू साइन थिटा. या तिन्ही टर्म व्हॅल्यू फक्त ह्या इक्वेशनमध्ये काय केल्या? पुट केल्या. पुट केल्यानंतर इक्वेशन यू व्ही वाय काय आहे? 0. यू वाय काय आहे? यू साइन थिटा. देन ए काय आहे? मायनस जी. आणि टी आपण कुठला बघितला होता? कुठलाही एक घ्या, एक तर असेंडिंग घ्या नाही तर डिसेंडिंग घ्या. देन टी ए इज इक्वल टू, फक्त टी एची टर्म इकडे ठेवा, बाकीच्या सगळ्या टर्म तिकडे काय करा? शिफ्ट करा. सो मायनस तिकडे जाऊन ऑब्विसली प्लस होणार आहे. मल्टिप्लिकेशन येतो तो काय झाला? डिवाइड. सो टी ए इज इक्वल टू यू साइन थिटा अपॉन जी. आणि आपण याचं लास्ट इक्वेशन बघितलं, टाइम पिरियड ऑफ स्लाइड काय आहे? ट्वाइस टी ए. मग ती टी एची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, जस्ट ती इथे काय केली? पुट केली. मग टोटल टाइम पिरियड म्हणजे त्या टाइम ऑफ फ्लाईटचा टी काय आला? टी इज इक्वल टू टी यू साइन थिटा. म्हणजे तो डिपेंड कोणावर आहे? कोणती वेलॉसिटी? इनिशियल वेलॉसिटी. अँगल ऑफ कुठला आहे? साइन थिटा अँगल, प्रोजेक्शन ऑफ अँगल. अँड देन जी काय आहे? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. क्लिअर? याच्यातलं एक एक इक्वेशन 3 मार्क्सला विचारता. याच्या आधीचं इक्वेशन, पाथचं इक्वेशन 3 मार्क्सला, टाईमचं इक्वेशन 3 मार्क्सला. मॅक्झिमम हाईट म्हणजे एच कॅल्क्युलेट करायचा आहे की तो कुठपर्यंत जाऊ शकतो, म्हणजे ही त्याची मॅक्झिमम हाईट झाली, राईट. ते 3 मार्क्सला. हे सेपरेटच विचारता. कुठलं पण तिघांपैकी एक डेरिवेशन येतं. हां, घ्या मग नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. टाइम ऑफ लाइट is depend on initial velocity u. Sorry, of initial velocity u. Second, angle of projection theta. Angle of projection theta. Third, acceleration due to gravity g. Acceleration due to gravity g. Now next घ्या, horizontal range of projectile. कितवा पॉइंट चालू प्रोजेक्टाइल मोशन मधला? थर्ड. हॉरिझॉन्टल रेंज ऑफ प्रोजेक्टाइल. डायग्राम सेम, प्रत्येक याच्यात डायग्राम इम्पॉर्टंट आहे. तीच डायग्राम काढायची आहे.
घ्या मग. आता मॅक्झिमम रेंजचा डिस्टन्स किती आहे? ओके, म्हणजे हॉरिझॉन्टल रेंज ऑफ हॉरिझॉन्टल म्हणजे कुठलं काढायचं आहे आपल्याला? ही. ओके, नाव नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. रेंज द मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स covered by the entire trajectory is called as range of projectile. It consider R, range of projectile. पुन्हा तेच, consider a particle performing resolve in two components. आलं परत? लिहा मग. प्रत्येक याच्यात लिहायचं आहे. Consider a particle performing projectile motion resolve in two components. कुठले कुठले? ux is equal to u cos theta and uy is equal to u sin theta. काय झालं? uy is equal to u sin theta. नेक्स्ट लाईनमध्ये टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स travel by particle. ऑब्वियसली आपण टोटल डिस्टन्स घेतोय म्हणजे वेलोसिटी घेतोय ux and we know that velocity is equal to displacement upon a time. आणि आपण काय घेतोय? रेंज ऑफ लाईट. डिस्टन्स कोणाचं काढायचं आपल्याला? रेंज ऑफ लाईट. आणि ते कशाने घेतले? डिनोटेड बाय r. सो काय येईल? ux is equal to r upon t. कॅपिटल घ्या नाही तर टी, कॅपिटल आर. सो आपल्याला हवं काय कॅल्क्युलेट करायचंय? आर. सो आर ॲज इट इज तिथेच ठेवा. आर इज इक्वल टू ux इंटू टी. आता टी लास्ट इक्वेशनच आपण बघितलं. टाइम ऑफ फ्लाईट काय आहे? राईट. सो ती व्हॅल्यू मी इथे पुट करू शकते ना? सो रेंज आर इज इक्वल टू ux 2u sin theta upon g. अगेन ux म्हणजे काय आपला? करा व्हॅल्यू पुट. u cos theta into 2u sin theta upon g. u into u square. काय येईल मग? u square into cos theta into 2 sin theta upon g. आणि 2 sin theta into cos theta कोणाचा फॉर्म्युला आहे? राईट. Therefore cos theta into 2 sin theta is equal to व्हॅल्यू पुट करा ती sin 2 theta. सो फायनल काय आलं आपलं? रेंज r इज इक्वल टू काय आली? u स्क्वेअर sin 2 theta upon g. कोणाला नाही समजलं?
काय होतंय असे असे चेहरे का बरं असे पडलेले झोपलेल्यासारखे? मी पहिल्यापासून सांगते फिजिक्सला छान म्हणा. काही डाऊट आहे का? बाकी स्टुडंट्स सेकंड बेंच नक्की, फर्स्ट बेंच डाऊट आहे काही? फ्रँकली विचारते. सो फ्रँकली सांगा काय समजलं नाही, काय नाही समजलं? बोल. फॉर्म्युला आहे तो ट्रिग्नोमेट्रिकचा, चेक करत होता का? अच्छा ओके. सेकंड बेंच अथर्व, आकाश, आज जवळजवळ बसले तुम्ही. काही डाऊट आहे? नक्की. मग विचारते तेव्हा कुणी सांगतच नाही, समजलं काहीच बोलत नाही, एकदम हँग झालेले असता. थर्ड बेंच काय आलं? काय कॅल्क्युलेट केलं आपण? काय कॅल्क्युलेट केलं? आर कॅल्क्युलेट केला. रेंज ऑफ फ्लाइट, हॉरिझॉन्टल रेंज ऑफ फ्लाइट. लास्ट बेंच टाइम पिरियड काय आला? टाइम ऑफ फ्लाइट काय आलं? टाइम ऑफ फ्लाइट विचारते मी, तेच नाही. लिहितोय तू? नोटबुक बघू तुझी. काय आलं मग टाइम ऑफ फ्लाइट? नक्की काय आलं? फर्स्ट काय कॅल्क्युलेट केलं? फर्स्ट इक्वेशन काय आलं आपलं? प्रोजेक्टाईल मोशनचं फर्स्ट काय कॅल्क्युलेट केलं? पाथ. काय आला होता तो? कुठला पॅराबोलिक पाथ? ax मायनस bx स्क्वेअर. ओके. नेक्स्ट टाइम ऑफ फ्लाइट काय आलं? t इज इक्वल टू रेंज ऑफ फ्लाइट r इज इक्वल टू u स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन g. 3 इक्वेशन झाले. आता काय राहिलं? मॅक्झिमम हाईट. डिस्टन्स झाला, पाथ झाला, आता राहिली हाईट. प्रत्येक इक्वेशन 3 मार्क्सचा आहे. असाइनमेंटमध्ये किती वेळेस लिहायचं आहे? 2 टाईम. आणि थर्ड टाईम जेवढं येईल तेवढं, मग हाफ येऊ फुल येऊ किती पण येऊ. ठीक आहे. नेक्स्ट घ्या मग. नेक्स्ट ह्या इक्वेशन खाली लिहा. दिस इक्वेशन रिक्वायर एक्सप्रेशन फॉर रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. म्हणजे तुम्हाला काय येईल? डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर रेंज ऑफ प्रोजेक्टाईल असा क्वेश्चन येईल. किंवा एक्सप्लेन द रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. क्लिअर? एक्सप्रेशन ऑफ रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. मोस्ट ऑफ डिराईव्ह अँड एक्सप्रेशन असेच क्वेश्चन्स विचारले जातात. डिराईव्ह अँड एक्सप्रेशन, टाइम ऑफ फ्लाइट, डिराईव्ह अँड एक्सप्रेशन, रेंज ऑफ फ्लाइट. आता काय येईल? मॅक्झिमम हाईट ऑफ फ्लाइट. घ्या नेक्स्ट हेडिंग टाका. नेक्स्ट सॉरी इथे केसेस फर्स्ट घेतलेले आहे. केस फर्स्ट अँगल घेतला आहे 0. ऑब्विसली स्टार्टपासून घेत आहे म्हणजे अँगल काय येणार आहे? काय येणार आहे? 0. थीटा काय येणार आहे? 0. आपला अँगल किती आहे? साइन. राईट. साइन 0 काय आहे? 0. म्हणजे काय येईल? रेंज ऑफ प्रोजेक्टाईल काय येईल? घ्या फर्स्ट केस
इफ अँगल केसेस पण लिहायच्या. इफ अँगल थीटा इज इक्वल टू 0, theta is equal to 0, then sin 0 is equal to 0. So range of projectile angle 0 असेल तेव्हा काय असणार आहे? काय असणार आहे? 0. लिहून घ्या. and then angle 0 theta 0 आला म्हणजे रेंज ऑफ फ्लाईट कशी असणार आहे? मिनिमम. हे पूर्ण येईल ना लक्षात? इथे साइन थीटा घेतला आहे 0, देन पूर्ण टोटल व्हॅल्यू आली 0. आर इज इक्वल टू 0 घ्या. मग पुढे आर इज इक्वल टू 0च्या पुढे घ्या, लिहा. देन आर इज इक्वल टू 0 when theta is equal to 0, then range of projectile is minimum. Range of projectile is minimum. नेक्स्ट तो वरती वरती जातोय म्हणजे 90 डिग्री. नेक्स्ट अँगल घ्या. केस सेकंड थीटा इज इक्वल टू 90 डिग्री अँड साइन 90 काय? 1. सो आर काय येईल मग आपला? म्यू स्क्वेअर अपॉन जी. म्हणजे मिनिमम आहे की मॅक्झिमम आहे? सॉरी 2 इंटू थीटा 180 येईल इथे. आणि 180 किती आहे? मायनस आहे. कळलं का? 2 थीटा आहे ना, म्हणजे 2 इंटू 90. 2 इंटू 90 मीन्स 180. कॉस 180 मला वाटतं -1 आहे. साइन 180 ऑल्सो 0. सो आर इज मिनिमम. हे पण मिनिममच येणार आहे. लिहा ते. रेंज ऑफ प्रोजेक्टाईल देन अँगल. रेंज ऑफ प्रोजेक्टाईल अँगल थीटा इज इक्वल टू 90. थीटा इज इक्वल टू 90. सो रेंज ऑफ प्रोजेक्टाईल इज मिनिमम. रेंज ऑफ प्रोजेक्टाईल इज मिनिमम. ओके. देन आता 90 परत अगेन येतोय. 90च्या हाफ म्हणजे किती? 45. केस थर्ड थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. सो साइन 2 इंटू 45 किती होता? 90. आणि साइन 90ची व्हॅल्यू काय आहे? 1. म्हणजे आपल्या इकडे आर काय आला आता? यू स्क्वेअर अपॉन जी. आणि मग आता यू स्क्वेअर अपॉन जी आला म्हणजे रेंज ऑफ प्रोजेक्टाईल कशी असणार आहे? मॅक्झिमम. लिहून घ्या. The range of projectile angle theta is equal to 45. Angle theta is equal to 45. Then range of projectile is maximum. आता लास्ट मॅक्झिमम हाईट ऑफ लाईट. हे क्लिअर? हे झालं सगळ्यांचं? घ्या. मॅक्झिमम कोणाची? हॉरिझॉन्टल रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. हॉरिझॉन्टल रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. आता मॅक्झिमम height of projectile.
डायग्राम सेम. हाईट ऑफ प्रोजेक्टाईल. घ्या डेफिनेशन घ्या त्याची. मॅक्झिमम आता कुठला डिस्टन्स बघतोय आपण? व्हर्टिकल. ओके. मॅक्झिमम व्हर्टिकल डिस्टन्स, मॅक्झिमम व्हर्टिकल डिस्टन्स की तुझी मॅक्झिमम व्हर्टिकल डिस्टन्स travel by the projectile, maximum vertical distance travel by the projectile. फक्त डेफिनेशन पण येऊ शकते हां 2 मार्क्सला. प्रोजेक्टाईल in time of ascent, it's called ascent, time of ascent, ESCENT, it's called maximum height of projectile. It's called maximum. आता कुठल्या वेळेचं बघतोय आपण? व्हर्टिकल. राईट. व्हर्टिकलचे म्हणजे कुठल्या डायरेक्शनला येणारे? वाय डायरेक्शनला. आणि आपण कॅल्क्युलेट करतोय हाईट. हाईट वाय डायरेक्शनचं म्हणजे डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय आहे? एस इज इक्वल टू वाय डायरेक्शनला घेतोय म्हणून इथे काय येईल? वाय. काय येईल सांगा इक्वेशन? एस इज इक्वल टू यू वाय टी नेक्स्ट हाफ काय? ए वाय टी स्क्वेअर. क्लिअर. परत इथे कुठल्या साईडला जातोय? वरच्या साईडला, म्हणजे जे आपण ते पहिले सॉल्व केलं होतं ना, सेम ॲज इट इज. इथे काय येईल मग? हाईट बघतोय म्हणून एस वाय इज इक्वल टू एच. ॲक्सिलरेशन काय येणार इथे? मायनस जी. आणि रिझॉल्व इन अगेन 2 कॉम्पोनंट्स, इट मीन्स यू वाय इज इक्वल टू काय? यू कॉस थिटा. करा व्हॅल्यू पुट सगळ्या. काय येईल इक्वेशन? आणि टी इज इक्वल टू टी ए. काय? हां सॉरी, करा व्हॅल्यू पुट. काय येईल मग? फर्स्ट एस वाय काय? एच इज इक्वल टू यू वाय काय? यू साइन थिटा इंटू टी प्लस हाफ मायनस जी याला टी स्क्वेअर, म्हणजे यू साइन थिटा टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. टी इज इक्वल टू ऑल्सो टी ए, म्हणजे इथे टी ए येईल. टी ए असेंडिंगचं घेतोय ना आपण. आणि टी काय आपला? यू साइन थिटा अपॉन जी. सो टी इज इक्वल टू टी ए इज इक्वल टू यू साइन थिटा अपॉन जी. करा व्हॅल्यू पुट मग. यू साइन थिटा इंटू यू साइन थिटा अपॉन जी मायनस हाफ अगेन यू साइन थिटा अपॉन जी ब्रॅकेट स्क्वेअर. आता जी खाली जी स्क्वेअर आहे. राईट. जी स्क्वेअर जी गेट कॅन्सल. जी स्क्वेअर अँड जी कॅन्सल. मग काय राहिलं? यू साइन थिटा इंटू यू साइन थिटा साइन थिटा स्क्वेअर अपॉन जी मायनस 1 अपॉन यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी. ओके. डिवाइड अँड मल्टिपल बाय 2. तर काय येईल मग? डिवाइड अँड मल्टिपल बाय 2.
2u स्क्वेअर साइन थिटा स्क्वेअर अपॉन 2g मायनस खालचा 2 आणि वरचा 2 काय होऊन जाईल, नाही divide and multiply by 2, so 2u square sin square theta upon 2g minus u square sin square theta upon 2g. आता 2u स्क्वेअर साइन थिटा मधून 1u स्क्वेअर साइन थिटा गेला, किती राहतात, u स्क्वेअर. मग इक्वेशन, फायनल इक्वेशन काय येईल आपलं, h इज इक्वल टू, कळतंय हे मी काय सांगते, हे यांच्यामधला ही टर्म कॉमन काढली, 2 मधनं 1 जातोय ना, हे 2u स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा आहे आणि हा एकच u स्क्वेअर साइन थिटा आहे, मग 2 मधून 1 गेले, किती राहतात, u स्क्वेअर. म्हणजे हॉरिझॉन्टल जास्त होतं का तुम्हाला, बसत नका जाऊ लेक्चरला. मग सो लिहा h इज इक्वल टू u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. घ्या मग नेक्स्ट, मॅक्झिमम हाईट इज साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, देन h इज इक्वल टू काय येईल मग, u स्क्वेअर अपॉन 2g. मॅक्झिमम हाईट आहे म्हणून h मॅक्स म्हणायला. कळलं, y डायरेक्शनला घेतोय म्हणून इक्वेशन ऑफ मोशनचं सेकंड इक्वेशन घ्यायचं आहे, sy इज इक्वल टू uyt प्लस हाफ ayt स्क्वेअर. देन फक्त यांच्या व्हॅल्यू पुट करायचं, sy काय घ्यायचं आहे h, uy काय घ्यायचं आहे u साइन थिटा, आणि ॲक्सिलरेशन वरती जातोय म्हणजे अपोजिट ग्रॅव्हिटी म्हणून मायनस g, आणि t इज इक्वल टू ta. बस सगळ्या व्हॅल्यू ह्या फक्त इक्वेशनमध्ये पुट करायच्या आहे. पुट केल्यानंतर आपल्याला माहिती लास्ट इक्वेशन t इज इक्वल टू u साइन थिटा अपॉन g, मग ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट केल्यानंतर u साइन थिटा इंटू u साइन थिटा g अपॉन मायनस टीएचा स्क्वेअर आहे ना, मग तो काय u स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन g स्क्वेअर, g स्क्वेअर g गेट कॅन्सल. मग राहिलं काय, u इंटू u स्क्वेअर साइन थिटा स्क्वेअर साइन थिटा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन g मायनस ही टर्म ॲज इट इज हाफ u स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन g, डिवाइड अँड मल्टिपल बाय 2, कारण इथे 2g येईल आपल्याला, इथे पण 2g हवा आहे म्हणून 2 अपॉन 2, कारण 2 टू गेट कॅन्सल झालं हेच इक्वेशन येतं ना, बट आपल्याला 2g हवा आहे म्हणून डिवाइड अँड मल्टिपल बाय काय केलं 2, देन डिवाइड अँड मल्टिपल बाय 2 केल्यानंतर 2u स्क्वेअर साइन थिटामधून 1u स्क्वेअर साइन थिटा मायनस केलं. ही टर्म कळाली ना, नाहीतर सरळ काय करायचं, कॉमन काढायचं. यांच्यातला कॉमन काय निघेल, ह्या दोघं इक्वेशनमधला कॉमन काय आहे, ही पूर्ण टर्म. ओके, ती कॉमन काढल्यानंतर 2 मायनस, इथे 2 आहे बट इथे कोणीच नाही आहे, मग तिथे 1, 2 मायनस 1 1, अँड 1 मल्टिपल बाय u स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g, अँड देन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 कन्सिडर केल्यानंतर मॅक्झिमम हाईट आली u स्क्वेअर अपॉन g. झालं प्रोजेक्टाईल मोशन.